नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं राज्यशास्त्राचं चौथं प्रकरण संयुक्त राष्ट्रे या संदर्भामध्ये माहिती पाहतोय. मागच्या तासिकेला आपण संयुक्त राष्ट्रे या संघटनेची एक महत्त्वपूर्ण अशी संस्था आमसभा किंवा महासभा या संदर्भामध्ये माहिती पाहिली. आजच्या तासिकेला आपण आमसभेप्रमाणेच अत्यंतिक महत्त्वपूर्ण अशी प्रमुख संस्था आहे सुरक्षा परिषद या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. सुरक्षा परिषदेची रचना आणि सुरक्षा परिषदेची कार्य यावर आपल्याला परीक्षेमध्ये 2-2 गुणांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि यावर संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असाही 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण पाहूया सुरक्षा परिषदेची रचना. पहा, मागच्या तासिकेला आपण अभ्यासलं की आमसभेचे एकूण आजच्या परिस्थितीमध्ये विचार केला तर 193 सदस्य आहेत. ही सदस्य संख्या बदलूही शकते. अगदी जेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली त्यावेळी आमसभेची सदस्य संख्या ही 50 होती. कारण आपल्याला माहिती आहे नियम, जेवढे देश संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य तेवढे सदस्य आमसभेचे असतात. आज 193 देश संयुक्त राष्ट्र संघटनेचे सदस्य आहेत, म्हणून 193 ही आमसभेची सदस्य संख्या आहे. म्हणजे आमसभेची सदस्य संख्या बदलत असते वेळोवेळी, पण या 6 प्रमुख संयुक्त राष्ट्राच्या संस्थांपैकी एक संस्था अशीही आहे जिची सदस्य संख्या सहसा बदलतच नाही. अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेच्या वेळी जी 15 सदस्य संख्या होती तीच आज सुद्धा आहे. म्हणजे रचनेचा मुद्दा अभ्यासत असताना आपल्याला सुरक्षा परिषदेचा हा पहिला मुद्दा करावा लागतो की संयुक्त राष्ट्राची ही जी सुरक्षा परिषद आहे तिची सदस्य संख्या किती आहे? 15. आपण अभ्यासतो आहोत रचना. 2 गुणांसाठी याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आपण आमसभेच्या मुद्द्याचा पहिला क्रमांक काय केला होता तर आमसभेची सदस्य संख्या किती आहे. सुरक्षा परिषदेच्या रचनेचा मुद्दा अभ्यासत असताना सुद्धा पहिला मुद्दा आपल्याला करावा लागतो एकूण सदस्य संख्या किती आहे? 15 सदस्य आहेत. आता यात प्रकार आहेत. या 15 पैकी 5 सदस्य स्थायी आहेत आणि 10 सदस्य हे अस्थायी आहेत. स्थायी म्हणजे कायमस्वरूपी आणि अस्थायी म्हणजे हंगामी स्वरूपाचे, ज्यांचा कार्यकाल हा अनंत काळासाठी नाही आहे, ठरलेला आहे, ठराविक आहे. आणि स्थायी म्हणजे ज्यांचा कार्यकाल हा अगदी स्थापनेपासून कदाचित या संघटनेच्या शेवटपर्यंत त्यांचं अढळ स्थान, तिथून त्यांना कुणी हलवू शकणार नाही असं त्यांची स्थिती आहे. जे 5 जे स्थायी सदस्य आहेत कायमस्वरूपी असणारे, त्यामध्ये इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, अमेरिका आहे आणि चीन आहे. हे 5 स्थायी सदस्य आहेत. अस्थायी सदस्यांचं आपण तसं सांगू शकत नाही, कारण या अस्थायी सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो. दर 2 वर्षाला आमसभा या अस्थायी सदस्यांची निवड करीत असते. म्हणजे दर 2 वर्षाला 10 अस्थायी सदस्य आपला 2 वर्षाचा कार्यकाल संपवत असतात. अशा पद्धतीने 5 स्थायी आणि 10 अस्थायी सदस्य या सुरक्षा परिषदेचे असतात. या 5 स्थायी सदस्यांच्या संदर्भात आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. काय येऊ शकतं संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करामध्ये? सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य. आपल्याला 2 गुणांसाठी किमान 4 पर्याय लिहिणं, 4 नावं लिहिणं आवश्यक असतं. नावं तर इथं 5 आहेत, कोणतीही 4 आपण लिहू शकतो. मग त्यासाठी बघूया आपण स्थायी सदस्य कोणते. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स. रशिया म्हणजेच सोव्हिएत युनियन ज्याला पूर्वी संबोधलं जायचं. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि इंग्लंड. हे 5 काय आहेत? स्थायी सदस्य आहेत. या 5 पैकी कोणतेही 4 आपण लिहू शकतो. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न विचारला तर. त्याच्या पुढे जाऊया आपण. 15 पैकी 10 अस्थायी आहेत म्हणालो आपण. मग या 10 अस्थायी सदस्यांचा कार्यकाल हा 2 वर्षाचा असतो. 10 अस्थायी सदस्यांचा कार्यकाल हा 2 वर्षांचा असतो.
आणि यांची निवड कोण करतं? दर 2 वर्षाला यांची निवड आम सभा करीत असते. अस्थायी सदस्यांची निवड चौथा मुद्दा करायचा आहे, कारण परीक्षेमध्ये अचूक अशा मुद्द्यांना मार्क असतात. अस्थायी सदस्यांची निवड आम सभा करते. आता रचनेचा मुद्दा पाहत असताना या ठिकाणी निर्णय कसे घेतले जातात? बहुधा निर्णय हे बहुमताने घेतले जातात. निर्णय हे बहुमताने घेतले जातात. पण हे बहुमताने निर्णय घेत असताना एक गोष्ट फार वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. या बहुमतामध्ये 5 जे स्थायी सदस्य आहेत त्यांचं एकमत पाहिजे. 5 इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि चीन ही जी स्थायी सदस्य राष्ट्र आहेत त्यांचं एकमत पाहिजे आणि अस्थायी सदस्यांपैकी 4 एकमत पाहिजे. म्हणजे बहुमत म्हणजे एकूण 9 मतं एखाद्या महत्त्वपूर्ण प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. म्हणजे 9 जणांनी एकमताने त्या प्रश्नावर एखादा निर्णय घेतला पाहिजे असा दंडक आहे, असं बंधन आहे. पण त्या 9 पैकी 5 स्थायी सदस्यांचं एकमत पाहिजे. या 5 स्थायी सदस्यांना नकाराधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या संदर्भात बाकी 8 जणांचं म्हणजे 4 अस्थायी आणि 4 स्थायी सदस्यांचं एकमत होऊनही उपयोग नाहीये. जर एकानेही त्याच्यामध्ये नकार घंटा वाजवली, नकार दर्शवला, वाटाण्याच्या अक्षता दिल्या, विरोध केला, प्रतिकार केला, हमी भरली नाही, मान्यता दिली नाही, तर त्या प्रश्नावर कितीही महत्त्वपूर्ण असो तो प्रश्न, त्याच्यावर निर्णय होत नाही. तो प्रश्न अनिर्णितच राहतो. असं अनेक वेळा घडतं. आणि हा नकाराधिकार, हा जो विशेष अधिकार आहे, हा जो पॉकेट व्हेटो आहे, याचे बऱ्याच वेळा महत्त्वपूर्ण अशा जागतिक प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला प्रतिकूलच परिणाम बघायला मिळालेले आहेत. मग बर्लिनचा प्रश्न असो किंवा काश्मीरची समस्या असो. काश्मीरचा प्रश्न फार वर्षापूर्वी आपण संयुक्त राष्ट्रामध्ये नेलेला आहे, पण आतापर्यंत त्याचं भिजत गोंगडं घातलेलं आहे संयुक्त राष्ट्रांनी. त्याला कारण आहे या 5 बड्या राष्ट्रांचा, स्थायी राष्ट्रांचा त्याच्यामध्ये मुख्य रोल आहे. कारण ते आपल्या स्वार्थापायी स्वार्थी भूमिका बजावताना दिसतात. विशेषतः चीन हा प्रश्न सुटूच नये या बाजूनं तो नेहमीच या प्रश्नामध्ये नकाराधिकाराचा वापर करतो, पॉकेट व्हेटोचा वापर करतो. त्यामुळे हा प्रश्न सुटू शकत नाहीये. असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नात आपल्या स्वार्थासाठी ही 5 स्थायी राष्ट्र वेळोवेळी पॉकेट व्हेटो, नकाराधिकार, निषेधाधिकार वापरताना दिसतात. तर हा नकाराधिकार कोणाला प्राप्त आहे? 5 स्थायी सदस्यांना. 5 स्थायी सदस्यांना नकाराधिकार प्राप्त आहे. आणि नकाराधिकार कसा वापरला जातो? म्हणजे एखाद्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या 5 स्थायी सदस्यांपैकी एकाही राष्ट्राने जर नकार दर्शवला तर त्या प्रश्नावरती निर्णय होऊ शकत नाही. 5+4 अशी मते प्राप्त होणं आवश्यक आहे. निर्णय होण्यासाठी 5 स्थायी आणि 4 अस्थायी सदस्यांचं त्याच्यावर एकमत होणं आवश्यक आहे. 15 पैकी 9 म्हणजे बहुमत आहे, पण या 4 त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एकमत झालं पाहिजे, तरच ठराव होऊ शकतो, तरच निर्णय होऊ शकतो. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सुरक्षा परिषदेची रचना लिहिता येते, सांगता येते. ठीक आहे. आता आपण बघूया संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची कार्य काय आहेत. हा झाला रचनेचा मुद्दा. संयुक्त राष्ट्रे या संघटनेचं हृदय असं या सुरक्षा परिषदेला संबोधलं जातं. म्हणजे इतकी महत्त्वपूर्ण कार्य करणारी अशी ही संयुक्त राष्ट्राची
घटक शाखा आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरातलं हृदयाचं काम किती महत्त्वपूर्ण आहे. इतर सगळ्या संस्था महत्त्वपूर्ण आहेतच, पण इतर सगळ्या संस्थांचं कार्य चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं ते आपलं हृदय. आणि तशाच पद्धतीचं कार्य काहीसं या सुरक्षा परिषदेचं संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या दृष्टिकोनातून आहे. तर कार्य पाहूया आपण. पहिलं कार्य, नावच काय आहे या संस्थेचं, सुरक्षा परिषद. म्हणजे जागतिक शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण अशी संस्था संयुक्त राष्ट्राची, म्हणून सुरक्षा परिषदेकडं पाहिलं जातं. म्हणजे जगात शांतता भंग करणारा असा कोणताही प्रश्न, शांततेला धोका निर्माण करणारा असा कोणताही प्रश्न, जागतिक सुरक्षितता धोक्यात आणणारा असा कोणताही प्रश्न चर्चेसाठी घेणं, त्याच्यावरती चर्चा करणं ही पूर्णपणे जबाबदारी, हा पूर्णपणे अधिकार सुरक्षा परिषदेला आहे. आणि म्हणून पहिलं कार्य आहे जागतिक शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करणं. आणि सांगायचं राहून गेलं, रचनेच्या संदर्भातला एक मुद्दा म्हणजे या सुरक्षा परिषदेची दर 14 दिवसाला बैठक भरते. जसं आमसभेचं वर्षातून एकदा अधिवेशन भरवलं जावं असा नियम आहे. आणि सप्टेंबर ते डिसेंबर या 4 महिन्याच्या काळात खूप दीर्घकाळ असं हे अधिवेशन चालतं. तर सुरक्षा परिषदेचं अधिवेशन सभा ही दीर्घकाळ चालत नाही, पण दर 14 दिवसाला एकदा, म्हणजे एका महिन्यातून 2 वेळा सुरक्षा परिषदेची बैठक भरते. तसं या बैठकीमध्ये जागतिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या, सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या, तिचा भंग करणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करण्यात येते, ठराव करण्यात येतो, निर्णय घेण्यात येतो. तर पहिलं कार्य काय आहे, जागतिक शांतता, कारण नावच तिचं सुरक्षा परिषद आहे, व सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करणं, ठराव करणे आणि निर्णय घेणे की कशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल, सोडवावा लागेल. पुढे तर जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण कुठल्या तरी राष्ट्राकडून होतोय, बरोबर आहे. पण जगात एवढी मोठी राष्ट्र आहेत, कोणत्या ना कोणत्या राष्ट्रामध्ये कुरबुर होतच असते विविध प्रश्नांवरून. मग पाणी वाटपाचा प्रश्न असेल किंवा निर्वसतीकरणाचा प्रश्न असेल, सीमा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न असतात. राष्ट्राच्या शेजारी राष्ट्र असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही ना काही संघर्षाचे क्षण निर्माणच होत असतात. मग कधी कधी संघर्ष टोकाला जातात, विकोपाला जातात, आणि अशा वेळी मग आंतरराष्ट्रीय शांतता त्या 2 राष्ट्रामुळं किंवा त्या कोणत्याही एका राष्ट्रामुळं ही धोक्यात येऊ शकते. आणि म्हणून अशा प्रसंगी ज्या राष्ट्रामुळं ही शांतता धोक्यात येऊ पाहतीये, सुरक्षितता भंग होऊ पाहतीये, त्या राष्ट्राला समज दिली जाते, समजावून सांगितलं जातं. साम दाम दंड भेद सगळ्या पद्धतीचा, नीतीचा अवलंब सुरक्षा परिषद या कामी करू शकते. तो अधिकार या सुरक्षा परिषदेला दिलेला आहे. आणि मग समजावून सांगून जरी हे राष्ट्र ऐकत नसेल तर मग एक मार्ग राहतो, त्यांच्यासमोर आर्थिक निर्बंध लादणं त्या राष्ट्राच्या विरोधात. हा एक पर्याय आहे, आर्थिक निर्बंध. म्हणजे त्या राष्ट्रासोबतचे, कोणत्या राष्ट्रासोबतचे, जे राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता आपल्या व्यवहारातून धोक्यात आणते, जे राष्ट्र आक्रमक बनलेलं आहे, इतर राष्ट्रांचा आणि जागतिक शांततेचा, सुरक्षिततेचा विचार करीत नाहीये, समजावून सांगून सुद्धा आटोपतच नाहीये, आटोक्यात येतच नाहीये, समजूतदारपणाची भूमिका घेतच नाहीये, अशा राष्ट्राच्या विरोधात आर्थिक निर्बंध लादले जातात. म्हणजे त्या राष्ट्राच्या सोबतचे आर्थिक जे संबंध आहेत, व्यापार आहे, दळणवळण आहे, असे संबंध तोडले जातात. म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडतं, अशा पद्धतीचा व्यवहार त्या राष्ट्रासोबत केला जातो. तर आर्थिक निर्बंध लादल्याने इतर राष्ट्रासोबत व्यापार नाही आहे, इतर राष्ट्रासोबत आर्थिक व्यवहार नाही आहे, दळणवळण नाही आहे, अशा संदर्भामध्ये त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था ही कमजोर होऊ शकते, कमकुवत होऊ शकते. आणि त्या राष्ट्राला विचार करावा लागतो की आपलं यापुढचं वर्तन आपल्याला कसं ठेवावं लागणार आहे, यापुढचा व्यवहार आपल्याला कसा ठेवावा लागणार आहे.
आपली जी आक्रमक भूमिका आहे तिचा आपल्याला फेरविचार करावा लागणार आहे. या संदर्भात त्या राष्ट्राला नक्कीच विचार करावा लागतो, कारण आर्थिक हितसंबंध त्याचे काय झालेत, डिस्टर्ब झालेले आहेत. बरोबर आहे, धोक्यात आलेले आहेत त्या दृष्टिकोनातून. म्हणून आर्थिक निर्बंध लावले जातात. समजा आर्थिक निर्बंध लावूनही अर्थव्यवस्था कमकुवत होत असूनही ते राष्ट्र आपली आक्रमक भूमिका सोडतच नाहीये. तर अशा वेळी आणखी एक शेवटचा पर्याय उरतो, तो म्हणजे अशा राष्ट्राच्या विरोधात लष्करी कार्यवाही करणं. लष्करी कार्यवाही करणे म्हणजे अशा राष्ट्राच्या विरोधात शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतून म्हणून शांती सेना त्या ठिकाणी पाठवणं, लष्कर त्या ठिकाणी पाठवणं. ते लष्कर कोणाचं असणार आहे, कोणत्याही राष्ट्राचं नसणार आहे. ते लष्कर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं पाठवलेलं असणार आहे. त्या लष्कराला शांती सेना असं म्हणण्याच्या पाठीमागे हेतू काय, जी शांतता धोक्यात आलेली आहे त्या राष्ट्राच्या व्यवहारामुळं, सुरक्षितता धोक्यात आलेली आहे, ती शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं म्हणून ती सेना पाठवलेली आहे. त्या राष्ट्राचा एखादा भाग ताब्यात घेण्यासाठी म्हणून नाही किंवा साम्राज्य विस्ताराच्या दृष्टिकोनातून म्हणून नाही. ही लष्करी कार्यवाही कशासाठी असते, शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नातून केली जाते. म्हणून तिला शांती सेना असं म्हटलं जातं. मग तिथं लष्करी कार्यवाही केली जाते आणि तो जो प्रश्न आहे, ज्या प्रश्नामुळे जागतिक शांतता धोक्यात आलेली आहे, सुरक्षितता धोक्यात आलेली आहे, तो प्रश्न या मार्गाने सुद्धा सोडवला जातो. हेतू हाच आहे, सुरक्षितता आणि शांतता आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रस्थापित करणं आणि प्रत्येकाला विकासाच्या मार्गाने मार्गक्रमण करायला शांततेच्या वातावरणामध्ये मदत करणं. त्याच्या पुढे चौथं काम आहे सुरक्षा परिषदेचं, जे महासचिव असतात. कुठले, सचिवालयाचे आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश असतात. सचिवालयाच्या महासचिवांची आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करण्याचं काम सुरक्षा परिषद करते. म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावाची शिफारस आणि सचिवालयाच्या महासचिवांच्या नावाची शिफारस आमसभेकडे सुरक्षा परिषद करते आणि त्या शिफारशीवर विचार आणि त्यांच्या नावाला मान्यता देण्याचं काम आमसभा करते. पण शिफारस या दोन्ही पदासाठी कोण करतं, सुरक्षा परिषद करते. म्हणजे चौथा मुद्दा असा होईल, सचिवालयाचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश यांची निवड कोण करतं, सुरक्षा परिषद करीत असते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जे नवीन प्रवेश असतात कुठं, संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये. जगभरात 200 पेक्षा जास्त देश आहेत आणि आज ती संख्या 193 आहे असं आपण म्हणतो. अगदी सुरुवातीला 24 ऑक्टोबर 1945 मध्ये जेव्हा या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली तेव्हा ती संख्या 50 होती. हळूहळू वाढली ना. मग प्रत्येक वेळी या नव्या सदस्याला, त्याच्या प्रवेशाला मान्यता द्यावी लागते. मग ही मान्यता कोण देतो, त्यांचं सदस्यत्व स्वीकारायचं की नाकारायचं हे कोण ठरवतो, तर त्या कामी आमसभा आणि सुरक्षा परिषद दोन्ही संस्था काम करीत असतात, आपला प्रभाव पाडत असतात. म्हणून पुढचा मुद्दा आहे 6वा मुद्दा, नवीन प्रवेशाला अर्थातच सदस्यत्वाला मान्यता देणे. अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कामं सुरक्षा परिषद करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिषदेच्या संदर्भात सांगण्यासारखं निर्णय घेणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं. निर्णयाची अंमलबजावणी, नुसतंच निर्णय घेणं नाही, नुसतंच चर्चा करणं नाही, निर्णय घेणे. म्हणून तर तिला हृदय म्हटलेलं आहे, आत्मा म्हटलेलं आहे. आणि त्यांची अंमलबजावणी करणे. अशी कामं
सुरक्षा परिषद करते. म्हणजे या कार्यावरून आपल्या लक्षात आलं असेल सुरक्षा परिषद ही किती महत्त्वपूर्ण महनीय अशी कामं या संयुक्त राष्ट्रे या संघटनेसाठी करते. आणि कार्यावरच, कोणत्याही संस्थेच्या कार्यावरच तिची उपयोगिता अवलंबून असते, तिचं महत्त्व अवलंबून असतं. बरोबर आहे. आणि आपल्याला दिसतं की किती महत्त्वपूर्ण आहे. कारण निर्णय घेणं, नुसतंच निर्णय घ्यायचं नाही, त्याची अंमलबजावणी करणं, नुसतंच ठराव करायचे नाहीत, नुसतीच चर्चा करायची नाही, त्याच्यावर अंमल करायचा, हे फार महत्त्वपूर्ण असतं. बरोबर आहे. आणि म्हणून ही एक महत्त्वपूर्ण अशी संस्था असलेली आपल्याला दिसून येते. तर याच्यावरती रचनेवरती 2 गुण, कार्यासाठी 2 गुण आणि संकल्पना चित्र, स्थायी सदस्यांची नावं, त्याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. सुरक्षा परिषद हा भाग आपल्याला समजला असेल. ठीक आहे. तर ही पुस्तक वाचावंच लागणार आहे. हॅव अ नाईस डे.